तर आपण आजचे प्रश्न बघूया। सगळ्यात पहिला प्रश्न आहे की भारताचं चलन जर रुपया आहे तर त्यांनी विचारलं होतं की जपानचे चलन काय। तर जपानचे चलन आहे येन। म्हणजे आपण 1 रुपया 2 रुपया बोलतो तर तिथे येन ही करन्सी आहे जपानची। तर याचं उत्तर आहे ना येन। डॉलर कसलं आहे तुम्हाला माहित पाहिजे, डॉलर अमेरिकेचं चलन आहे। पुढचा प्रश्न बघा, मराठीचा प्रश्न आहे 4, 36, 100, 196 याच्या नंतर काय येईल त्यांनी असं विचारलेले। तर बघा 4 2चा स्क्वेअर आहे, 36 4चा वर्ग आहे, नंतर 100 10चा वर्ग आहे, 14चा वर्ग आहे, 196 म्हणजे अजून याच्यात 4 मिळवावे लागतील आपल्याला, म्हणजे 18चा वर्ग आपल्याला करावा लागेल। आणि 18चा वर्ग तुम्हाला माहित पाहिजे किती आहे, 324। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येणार, 324। पुढे बघा, ही इमारत उंच आहे या वाक्याचा प्रकार ओळखा। आता ही इमारत उंच आहे हे काय एक विधान आहे ना, तो काय प्रश्न आहे का, नाही। मग त्याला काय बोलायचं, विधानार्थी वाक्य। त्यांनी ऑप्शन दिले होते विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी। आज्ञार्थी म्हणजे काय, मी समजा बोललो रमेश जा 2 ग्लास पाणी घेऊन ये, मग ते झालं आज्ञार्थी। उद्गारार्थी म्हणजे ही इमारत किती उंच आहे, मग ते काय झालं उद्गारार्थी। आणि ही इमारत उंच आहे हे काय झालं फक्त विधान आहे, मग ते काय झालं विधानार्थी। त्यानंतरचा प्रश्न आहे की पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हणतात। पुस्तक, पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा। आता बघा मुलगा, मी पण मुलगा आहे, माझं नाव काय प्रदीप। प्रदीप हे कसं नाम आहे, हे विशेष नाम आहे, एका विशेष व्यक्तीचं नाम आहे, एका विशेष मुलाचं नाम आहे, म्हणजे हे झालं विशेष नाम। पण मुलगा काय, मुलगा एक सामान्य नाम आहे। म्हणजे बऱ्याच लोकांच्या एका समूहाला तुम्हाला उद्देशायचंय, प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तीला उद्देशायचंय, प्रत्येकाचे वेगवेगळे नाव तर असणार आहेत, पण त्या समूहाला तुम्ही बोलता ना हा मुलगा आहे, म्हणजे एक ते सामान्य नाम झालं। तसं कागद पण, घोटीव कागद, साधा कागद, असे वेगवेगळे कागद असतात, त्याला बोलतात सामान्य नाम। चेंडू, आता रबराचा आहे चेंडू की आपला याचा आहे दुसऱ्या कोणत्या प्लास्टिकचा आहे, तर चेंडू सामान्य नाम आहे। पुस्तक म्हणजे कोणते पण पुस्तक असू शकतं, कादंबरी असू शकते किंवा नंतर शाळेतलं पुस्तक असू शकतं, गोष्टीचं पुस्तक असू शकतं, पण पुस्तक हे काय, पुस्तक हे सामान्य नाम आहे। नामांचे प्रकार तुम्हाला माहित पाहिजे, सामान्य नाम, विशेष नाम वगैरे सगळं। मोरा वाळिंबे पूर्ण पाठ पाहिजे तुमचा। नंतर विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात। आता बघा विशेष नामे आणि भाववाचक नामे। आता विशेष नाम म्हणजे आता तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की प्रदीप हे काय विशेष नाम आहे। मग प्रदीप मी एकटा आहे, समजा माझ्या गावामध्ये 2 जणांचं नाव प्रदीप आहे, तर तुम्ही ज्याला असा प्रदीपा वगैरे असं काय बोलणार आहेत का, नाही। ते दोघे प्रदीप आहेत असं बोलतो ना आपण, म्हणजे प्रदीप हा कधी पण एकवचनीच वापरला जातो। त्यामुळे विशेष नाम म्हणजे कधी पण त्याचं आपल्याला एकवचनच वापरायचं असतं। मग या प्रश्नाचं उत्तर काय झालं की विशेष नाम आणि भाववाचक नाम हे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात, तर एक वचनात वापरली जातात। नंतर त्यांनी विचारले की खालीलपैकी अनेक वचनी शब्द, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा। आणि त्यांनी उत्तर पर्याय बघा काय दिलेले आहेत। पहिला दिलाय नदी, दुसरा दिलाय वेली, तिसरा त्यांनी दिलेलं आहे आपल्याला रोपटे, आणि चौथं दिलंय झाड। आता बघा झाड एक वचनी आहे आणि झाडे अनेक वचनी, रोपटे एक वचनी आणि रोपटी अनेक वचनी आहे, वेल एक वचनी आहे, वेली अनेक वचनी, म्हणजे इथं उलट झालं बघा, एक वचन आधी यायला पाहिजे होतं। नदीचं नद्या आहे त्याच्यामुळे वेली हे अनेक वचन आहे। याचं उत्तर आणि एरी बोलतो आपण नाही का, या वेलीवर फुला फुलांवर गोड किती हसते फुलपाखरू, म्हणजे वेली हे काय अनेक वचन आहे। कविता होती बघा आपल्याला, फुलपाखरू छान किती दिसते। पुढचा प्रश्न बघा, आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे। आपण जसं मी, आम्ही, आपण हे काय आहेत, सर्वनाम आहेत ना, नामाऐवजी वापरले। प्रदीपच्या ऐवजी मी
मी वापरलं, म्हणजे नामाऐवजी शब्द वापरला म्हणजे सर्वनाम झालं. वाक्यामध्ये नाम परत 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 वापरण्याऐवजी आपण काय करतो, सर्वनाम वापरतो. तसंच मी सर्वनाम आहे, आम्ही सर्वनाम आहे आणि आपण सुद्धा सर्वनाम आहे. त्याने विचारलं होतं आपण काय, तर आपण काय आहे, सर्वनाम आहे. मग ऑप्शन तुम्हाला दिले होते बघा, सर्वनामे, विशेषणे, भाववाचक नामे, क्रियापदे. तर आपण हे सर्वनामे. नंतर 12 राशी अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. म्हणजे बघा 12 राशी त्यांनी काय केले माहितीये का, 12ला अधोरेखित केले आणि त्यांनी विचारले की याचा ना विशेषणाचा प्रकार सांगा. आता 1 राशी, 2 राशी, 3 राशी, 4, 10, 12 संख्या दाखवत आहे ना की किती राशी आहेत, मग याला बोलतात संख्यावाचक विशेषण. 12 बलुतेदार म्हणजे काय झाले, संख्यावाचक विशेषण झालं. त्या पुढचा प्रश्न बघूया आजचा आपला काय. हा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे. बघा आपल्या भारतामध्ये जेवढे राज्य आहेत ना, त्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कसली माहिती आहे का, युपीची आहे. 2 नंबरला महाराष्ट्र आहे, युपी म्हणजे उत्तर प्रदेश. 3 नंबरला बिहार आहे. हे तुम्हाला माहितच पाहिजे, कधी सुद्धा तुम्हाला कोणत्या पण परीक्षेमध्ये विचारू शकतात. झालं उत्तर, महाराष्ट्राची 2 नंबरला आहे. महाराष्ट्राचा कितवा क्रमांक असताना विचारलं होतं. नंतर बघा अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. आजीला आता थोडे बसवते. आजीला थोडे बसवते म्हणजे समजा आजी आजारी आहे आणि आजीला उठता बसता येत नव्हतं पण आता तिला येतंय, म्हणजे ती शक्यता दाखवली ना आपण, म्हणजे याला काय होतं, शक्य क्रियापद. क्रियापद झालं उत्तर. पुढचा प्रश्न, बसवतेला अंडरलाईन केलं होतं त्यांनी. मला उठवते, मला बसवते, म्हणजे ती शक्यता दाखवतो ना तो क्रियापद. तो गातो या वाक्यात टिंब टिंब नाही. तो गातो, तो गातो. आता तो गातो मध्ये आहे ना, तो करताय, गातो काय क्रियापद आहे, तो गाणे गातो. ठीक आहे. आता मी ह्या वाक्यामध्ये काय आणलं माहितीये का, कर्म आणलं, गाणे, कारण तो कशावर क्रिया करतोय, गाण्यावर करतोय. नंतर मी आता याच्यामध्ये ना अजून एक शब्द टाकतो, तो सुरेख गाणे गातो. म्हणजे गाणं कसं आहे, सुरेख आहे, म्हणजे विशेषण झालं. बघा, कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण. त्यांनी विचारलं होतं की याच्यामध्ये काय नाहीये, तर याच्यामध्ये कर्म नाहीये आणि विशेषण नाहीये. तो गातो या शब्द वाक्यामध्ये काय नाहीये, कर्म नाहीये आणि विशेषण नाहीये, कर्ता आहे. तर हे झाले आजचे प्रश्न. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.